नमस्कार, मी नेहा परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे एक चटणी. ते तुम्ही डोशासोबत, इडलीसोबत किंवा राईससोबत कशाबरोबर पण खाऊ शकणार अशी छानशी टेस्टी एक रेसिपी आहे, जी मला माझे शिकवले एक साऊथ इंडियन माझी ओनर आहे. तर त्यांनी मला शिकवले. जेव्हा मी बँगलोरला होते तेव्हा मी त्यांच्याकडून शिकली होती. त्यांच्या हाताला खूप छान चव होती. तर मी बऱ्याच वेळा त्या काय करायच्या, अदितीसाठी बऱ्याच वेळा त्या अदितीला जेवण करायला बोलवायच्या. अदिती त्यांच्या हातचं खूप आवडीनं खायची. तर बऱ्याच वेळा त्या अदितीला घेऊन जायच्या जेवण करायला. मग अदिती जी आवडीनं खायची ते मी त्यांना विचारायचे त्यांची रेसिपी, आणि त्यांच्याकडून मी भरपूर अशा रेसिपी शिकलेली आहे. जे साऊथ इंडियन ट्रेडिशनल त्यांच्या ज्या रेसिपीज आहे त्या मी भरपूर त्यांच्याकडून शिकलेली आहे. म्हणून मला बरेच साऊथ इंडियन ज्या रेसिपी आहे त्या माहिती आहे. आणि त्यातलीच ही एक चटणी आहे, ती पण छान लागते. आपली डोस्याबरोबर, इडलीबरोबर किंवा प्लेन राईसबरोबर पण ही खाऊ शकतो किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकतो. तर मी ऑइलमध्ये थोडं ऑइल घेतलं आणि कांदा कापला आहे जाडा, आणि तो कांदा छान सॉफ्ट करून घेतला आहे मी तेलामध्ये. जास्त भाजला नाही आहे, थोडासा सॉफ्ट केला आहे फक्त. जसं आपण भाजीला भाजतो तसा लाल, असा एकदम लाल बुंद नाही केलेला त्याला. थोडासा सॉफ्ट होईपर्यंत कांद्याला मी भाजून घेतले. त्याच्यानंतर मी 1 इंचचा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि तो पण मी कांद्यामध्ये थोडा भाजून घेणार आहे. आणि त्याच्याचबरोबर मी लाल मिरच्या घेतल्या आहे चवीनुसार, जसं तुम्ही तिखट फिक्कं जसं खात असणार तसं. त्याच्यानंतर हे छान आपलं सर्व सॉफ्ट झाल्यानंतर, मिरच्या झाल्यानंतर त्यामध्ये मी एक कांदा घेतला आहे. तर अर्धा टोमॅटो घेतला आहे. तुम्हाला जर टोमॅटो जास्त आवडत असणार तर तुम्ही एक पण घेऊ शकता, पण मी अर्धा घेतलेला आहे. ते म्हणजे जास्त जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये एक अर्धं जास्त घेऊ शकता. मी एका कांद्याला अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. आणि ते टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी त्याला छान आता भाजून घेत आहे. आणि हे बघा, आपलं टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर मी थोडेसे पीनट भाजून घेतले होते. आपले जे शेंगदाणे ते भाजून ठेवले होते मी आधीच, आणि ते शेंगदाणे मी घेतलेले आहे. नंतर जो आपण मसाला केला होता, टोमॅटो, कांदा, अद्रक, मी लसूण नाही घेतला आहे. जर आवडत असेल तर तुम्ही लसूण घेऊ शकता. तर शेंगदाण्याबरोबर मी तो सर्व मसाला टाकून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे मी छान याची वाटण करून घेणार, पेस्ट करून घेणार बारीक. तर मी पेस्ट करून घेतली. आणि चटणीला तडका देण्यासाठी मी इथं ऑइल घेतलं आहे. आणि ऑइलमध्ये मी इथं प्लेन मुगाची डाळ टाकत आहे. तर साऊथ इंडियन जे लोक असतात ते तडक्यामध्ये डाळ वगैरे असं यूज करतच असतात. त्यांची डाळ असते प्लेन मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ वापरतात ते. त्याच्यानंतर मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि मोहरी टाकलेली आहे. आणि आपल्याला जी डाळ आहे ती छान लाल करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे. आणि नंतर डाळ आपली थोडीशी लाल झालेली आहे. आपली डाळ लाल झाल्यानंतर मी त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं चटणीचं ते मी टाकत आहे. आणि अन्वी माझ्या हातात असल्यामुळे मला एका हाताने टाकायला जमत नव्हतं, म्हणून कारण त्यात मी पाण्याचा थोडा कमी वापर केलेला आहे. आणि नंतर ती जी डाळ, जे वाटण आहे ते मी चमच्याने टाकून घेत आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते जशी पातळ, घट्ट जशी आवडत असणार त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आणि मीठ पण मी जेव्हा चटणी वाटून घेतली तेव्हाच मी त्यामध्ये मीठ टाकून घेतले. तर छान त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून त्याला थोडं पातळ करून घ्यायची चटणीला. जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटली होती चटणी, ते मिक्सरचं भांडं धुवून मी आधी थोडं पाणी टाकलं आणि नंतर आणखी त्यामध्ये मी पाणी टाकून चटणी छान पातळ करून घेतली. तर इथं आपली चटणी छान तयार आहे. आणि आज मी थोड्या इडल्या बनवल्या होत्या. सकाळी अदिती स्कूलमध्ये गेली तेव्हा टिफिनमध्ये तिला इडली पाहिजे होती, म्हणून तिच्यासाठी मी सकाळी इडली बनवून दिली तिला, आणि थोड्या आमच्यासाठी पण बनवून ठेवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी मस्त डोसे बनवले चटणीबरोबर, कारण अदितीच्या बाबाला जास्त डोसे आवडतात, म्हणून मी त्यांच्यासाठी डोसे बनवले. तर आता डोसे झाले आहे, ते घरून ऑफिस करत आहे. मग
म्हणून त्यांना आता हे डोसे बनवून मी गरम गरम मस्त डोसे आणि चटणी त्यांना तिथं नेऊन देते आणि मग परत माझ्यासाठी डोसे बनवते. आणि अन्वी पण डोसे किंवा इडली खूप आवडीने खाते. मुलांना म्हणजे तिला असं इडली आणि डोसा दिला हातामध्ये का ती आरामात खाते. तिला पण आवड आहे इडली डोशाची. तर तिला पण मी सकाळी हेच इडलीच दिली आहे. तिने थोडीशी इडलीच खाल्ली आहे. तर मस्त गरम गरम डोसे आहे आणि त्याच्यानंतर आपली चटणी खूप छान लागते. तुम्हाला जर आवडलं असलं तर तुम्ही कोथिंबीर पण त्यामध्ये टाकू शकता. पण जे साऊथ इंडियन लोक असतात ते या चटणीमध्ये कोथिंबीर टाकत नाही. कारण ते जी कोथिंबीर वापरतात त्या चटणीमध्ये ती चटण्या अजून आणखी वेगळी त्यांची अशी रेसिपी असते. तर काही चटण्यांमध्ये ते कोथिंबीर वापरत नाही आणि काही चटण्यांमध्ये ते कोथिंबीर वापरतात. जेव्हा ते वाटण करतात तेव्हा ते यूज करतात. म्हणून मी आज तुम्हाला प्रॉपर जी रेसिपी माझ्या ओनरनी मला शिकवली होती तशीच मी आज केली आहे. कोथिंबीर वगैरे मी पण मग घातली नाही आहे. आणि इथं आपली इडली आणि डोसा चटणी छान तयार झाली आहे. आणि त्याच्यानंतर मी अन्वीला ऑइल मसाज करत होते तिच्या आंघोळीसाठी. आणि आजकाल अन्वीला पण मसाज करायची असते. जेव्हा मी तिला मसाज करते तेव्हा तिला पण ऑइल पाहिजे असते. आणि जसं मी तिला हाताला केसांना ऑइल लावते तर ती पण असे हाताला घेते आणि तिच्या हात जसं मी करते हात असे हाताला ऑइल घेऊन दोन्ही हाताला हात घासते मी. तर तसंच तिला पण करायचं असते. तर ती पण तसंच करत आहे. ऑइल घेते हाताला आणि दोन्ही हात घासून तिच्या डोक्याला लावत आहे. आणि अन्वीची आता ऑइल मसाज झाली आहे. ती पण स्वतःची पण करून घेतली तिने. आणि मी तिथं दरवाजा लावला आहे. तिच्या बाबाची तिथं मीटिंग चालू आहे आणि तिला तिच्या बाबाजवळ जायचं आणि बोलायचं आहे त्यांच्याबरोबर. म्हणून मी तिला तिथंच घेऊन बसली आणि तिची ऑइल मसाज करत होती. तर मुलांना असे ऑइल गरम थोडं करून, आता इकडे थंडीच आहे म्हणून मी तिळाचं ऑइल यूज करते. कारण थंडीच्या दिवसात तिळाचं ऑइल घेतलेलं चांगलं असते. आणि उन्हाळ्यामध्ये मग मी जे आपलं खोबऱ्याचं तेल असते कोकोनट ऑइल ते यूज करते. कारण ते थंड असते. उन्हाळ्यामध्ये ते चांगलं आहे. तर इथं आजकाल ती चालते तर मग ऑइल मसाज करताना पण इकडे तिकडे फिरत असते, व्यवस्थित करू देत नाही. आणि चालते जास्त. आणि एखाद्या वेळेस तिचे पाय जर असे आपण दाबायचं म्हटलं तर छान दाबू देते. कारण दिवसभर फिरते, झोपते तेवढी फक्त आणि जागी असली का ती घरामध्ये फिरत राहते. तर मी तिच्या पायाला छान मसाज देत आहे आणि तिला पण ती मसाज छान आवडत आहे. मस्त करून घेत आहे माझ्याकडून मसाज.
आणि आता तिचे अंघोळ वगैरे सर्व होऊन तिला मी झोपवते. नंतर तिला झोपवल्यानंतर तितक्या टाईम आता दिती येतेच. आणि ही बघा दिती आली आहे आणि आज स्कूलमध्ये तिला काहीतरी असं बनवून ॲक्टिव्हिटी होती काहीतरी त्यांची, तर ती मला ते बनवलं आहे ते दाखवत आहे. आणि अन्वी झोपली आहे म्हणून ती हळूच आवाजात तुम्हाला बाय करत आहे. आणि त्याच्यानंतर मी थोडे माझ्याकडे आलू एक्स्ट्रा होते म्हणून मी आलूचा खीस केला. आणि तुम्ही बघा की इकडे ऊन वगैरे काही नाही, जसं की आपल्याकडे उन्हाळ्यात वाढवण्याचे कार्यक्रम चालू होतात, पण इकडे ऊन वगैरे नाही. तरी पण मी वाढवण्याचे कार्यक्रम इकडे चालू केला आहे. पण हे असे आहे की जसं आलू चिप्स झाले, आलूचा हा खीस झाला, काही असे आहे आपले वाढवण्याचे पदार्थ की जे आपण घरामध्ये पण त्याला वाढवू शकतो. फॅनखाली झालं तर घरामध्ये असं करू शकतो. आणि इकडे कसं घरामध्ये हीटर लावलं का घर गरम होतं, म्हणून लगेच कोणतीही वस्तू कपडे वगैरे पण असे घरामध्ये टाकले का ते लगेच ड्राय होऊन जातात, पाणी सुकून जाते त्याचं. तर म्हणून मी पण थोडे माझ्याकडे आलो होते आणि त्याला कोंब येत होते म्हणून एक्स्ट्रा मिळाले होते थोडे, तर म्हणून मी खीस करून घेतला. आणि मी वेळेवरच सर्व केलं. म्हणजे जसं की आपण आलू चिप्स वगैरे करतो, तर आणल्या रात्री आपण चिप्स वगैरे पाडून पाण्यामध्ये भिजत ठेवतो, तर मी तसं काही केलं नाही. मी सिंपल वेळेवरती खीस केला आणि गरम पाणी केलं आणि त्यामध्ये फक्त मीठ टाकून आपले जो खीस आहे तो 3/4 मी त्याला कुक करून घेतली. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हा कागद होता एक, आणि एक ओढणी आहे, त्याच्यावरती मी तो खीस सर्व टाकून दिला. आणि त्याच्यानंतर मी फॅन त्याला लावून दिला आणि रात्रभर छान हा खीस सुकला होता. आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत मी त्याला वाळवत घातले, असं छान झाला.